कायद्याचा भंग झालास त्यामध्ये पोलीस प्रशासन हे तेवढंच तत्पर आहे कारवाई करण्यासाठी. म्हणून आमची अशी इच्छा आहे की कायद्याचे भंग न करता कुठलाही सण उत्सव असू द्या, नुसतं बकरी ईदचा नसेल, कुठलाही असू दे, जे काही नियम दिलेले आहेत त्याचं पालन करावे. काही कुठे छुटपूट घटना होत असतात, त्यामागे काहीच लोकांचा हात असतो. तांदळाचे खडे ज्याप्रमाणे आपण त्यांना संबोधलं आहे, त्यांच्यावरती वॉच ठेवण्याचे काम, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम, खास करून सण उत्सवाच्या दरम्यान हे शांतता समितीच्या सदस्यांचं काम असतं. तर अशा सण उत्सवाच्या दरम्यान आपण विशेष याची काळजी घ्यायला पाहिजे. असे कोणते एलिमेंट्स आहेत अँटी सोशल, त्यांना प्रामुख्याने आयडेंटिफाय करून आमच्यापर्यंत त्यांची जी काही माहिती आहे ती आपण द्यायची आहे. आमच्याकडे त्यांचे रेकॉर्ड आहे, आम्ही ते बघत असतो, त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो. परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस जाणे जरी काही ते अपेक्षित असेल, परंतु ते पॉसिबल नाही. आपण सर्वांना माहिती आहे, पोलीस विभागामध्ये अधिकारी, अंमलदार यांची एक संख्या असते आणि दिवसेंदिवस हा जग इतक्या पुढे चाललेला आहे की पोलीस विभागाला इतके कामं येत आहेत नवीन नवीन, आणि ते कधी नाही म्हणत नाही. कोणाचे काही प्रॉब्लेम असू देत पोलीसमध्ये, ते मग ते दिवाणी स्वरूपाचे काय असू नये, पण येतात पोलिसांकडे. पोलीस त्यांचं ऐकून घेतात आणि प्रॉपर चॅनलला त्यांना मार्गदर्शन करतात. 24/7 पोलीस फोर्स इज वर्किंग. त्यांचाही परिवार असतो, त्यांचेही मुलं बाळं आहे, सण उत्सव त्यांनाही साजरा करायचा असतो. परंतु हे सगळ्या गोष्टी विसरून आपण सर्वांच्या देखभालीसाठी, कुणाला कुठे काही अनुचित कोणाशी काही घडू नये यासाठी तो पोलीस रस्त्यावर उभा असतो. वर्षभर बंदोबस्त करत असतो. मग ते VIP मोमेंट असतील, सण तेव्हार असतील, निवडणूक आहेत, हे अनगिनत काही गोष्टी आहेत. त्यामुळे ताण जो आहे तो पोलिसांवर आहेच. म्हणून जे कम्युनिटी पोलिसिंग आहे, म्हणजे जी आपली कम्युनिटी आहे, समाज आहे, त्याला एकत्र करून पोलीस आणि समाज मिळून या आपल्या राज्यातच नव्हे देशातच शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. आजच्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात मोठा हात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे. यामध्ये सोशल मीडिया, प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि इतर ॲप्लिकेशन्स आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आलेला आहे. याचा वापर आजची तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात करत आहे. आपण इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना याचं जाणीव कदाचित नसेल, परंतु ही जी तरुण पिढी आहे त्याच्या आहारी जाते. आणि कोणी काही पोस्ट केली किंवा कोणाला वाटतं की यामध्ये आपण कमेंट करायला, कारण आता लाईक्सची भरपूर, प्रत्येकाला वाटतं मला लोकांनी लाईक केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की बाहेर गेलो तर लोक माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. असं होत नाही. कोणी पण आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो. तर ही जी तरुण पिढी आहे ती त्या याच्या आहारी जाऊन कुठेतरी व्हॉट्सॲप करत असतं, इंस्टाग्राम यावरती पोस्ट टाकत असतं आणि कमेंट करत असतं.